उद्या शुक्रवारी गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा होतीये। त्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या कारभाराबाबत पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केलेत। या आरोपांना गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी देखील रोखठोक प्रत्युत्तर दिलंय। गोकुळ दूध संघाला तोटा झाल्याचा शौमिका महाडिक यांचा आरोप धुडकावून लावत डोंगळे यांनी गेल्या वर्षभरातील मंदीच्या परिस्थितीमुळे दूध पावडर बटर याचा मोठ्या प्रमाणात स्टॉक शिल्लक असल्यानं हा बदल दिसून येत असल्याचं सांगितलं। गोकुळची आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे ही परिस्थिती पेलणं शक्य झालंय। इतर दूध संघ मात्र यामुळे आर्थिक अडचणीत आले असल्याचं त्यांनी सांगितलं। गोकुळच्या दूध विक्रीमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी दुसरीकडे गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं। शौमिका महाडिक संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीला गैरहजर राहतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन त्या रजिस्टरवर सह्या करत असतात। एकूणच संघाच्या कामकाजाबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांना प्रश्न उपस्थित करता येतात। मात्र प्रत्येक वेळी पत्रकार परिषद घेऊन संघाच्या कामकाजावर काहीतरी टीका करायची आणि त्यामध्ये काही वेळा इंग्रजीमध्ये बोलून संचालक मंडळाला इंग्लिश समजत नाही असा त्यांचा भ्रम असावा असा टोलाही त्यांनी लगावला। गोकुळच्या वार्षिक सभेची संधी साधून संघावर नाहक आरोप सुरू आहेत। हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघाच्या बदनामीचं राजकारण असल्याचा टोलाही अध्यक्ष डोंगळे यांनी लगावला। पण ते कधीही ऐकून घ्या, लेट 70% तर येतच नाहीत, आल्यानंतर सह्या करतात आणि 30% ते आलेलं मला बोललेलं कधी आठवत नाहीत। म्हणजे एका ते आल्याने कधी गेल्या कळत नाही, कारण त्यांच्याने एंट्री दरवाजा वेगळा असल्या कारण मला आलेला कधी गेलेलं कळत नाही। कधी ते सह्या करून जातात सुद्धा, तर तिने सहभाग घ्यावा। त्यांना सगळ्या मिटिंगचं आम्ही निमंत्रण देतोय, सगळ्या संपर्क सगळ्या ते कधी येत नाहीत। तर मला वाटते त्यांच्या डोक्याचा विचार हा दुसरं सोडून दुसरा कधी विचार असण्याची शक्यता आहे, ते आयडेंटिटी कधी वेगळ्या पद्धतीने करावेत असं माझं म्हणणं आहे। गोकुळच्या कारभाराविषयी सभासदांनी प्रश्न उपस्थित केल्यास त्यांना भीती दाखवून गप्प बसवलं जातं असा आरोपही शौमिका महाडिक यांनी केलाय। त्यावर बोलताना अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी मागील सत्ताकाळामध्ये सभासदांना मग कोण गप्प बसवत होतं याचं उत्तर संचालिका महाडिक यांनी द्यावं असं आव्हान दिलंय। राज्य शासनानं 30 एकर जमीन भाडेतत्वावर दिल्यास गोकुळ दूध संघ पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा विचार करेल असं स्पष्ट करताना अध्यक्ष डोंगळे यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षण मिळणार आहे। मात्र यामध्ये खोडा घालून शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळू नये हीच महाडिक यांची इच्छा असेल असा टोलाही अध्यक्ष डोंगळे यांनी लगावला। पत्रकार परिषदेला गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, SR पाटील, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले आदी उपस्थित होते।